नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं माझ्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे चला थोडंसं बोलूया. तर आजच्या शोला सुरुवात करायच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. चला तर मग चला थोडंसं बोलूया. तर सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर मंडळी, आजचा जो मकर संक्रांतीचा योग आहे, हे आजचे जे दोन योग येणारे आहेत, हा म्हणजे एक एकादशी आणि त्यानंतर मकर संक्रांत, हे दोन्ही योग एकाच दिवशी आलेले आहेत. तर सर्वांना असा प्रश्न पडलेला होता की एकादशीच्या दिवशी, मी बऱ्याच जणांचं असं ऐकलंय की एकादशीच्या दिवशी देवाला पुरणपोळीचा नैवेद्य कसा दाखवायचा. आज तर उपवास असतो. तर बऱ्याच ठिकाणी बरेच असे गाव आहेत, माझे पण आजूबाजूच्या ठिकाणाहून मला माझ्या कानावर आले की एकादशीच्या दिवशी देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा नाही. काय मग ते आपण जे फराळाचं केलं तेच नैवेद्य देवाला सुद्धा अर्पण करायचा. आणि त्यामुळे आज सणासारख्या सणाला बऱ्याच जणांनी बऱ्याच ठिकाणी घरी गोडधोड केलं नाही, फराळाचं केलं. स्वतःला उपवास आहे म्हणून स्वतः फराळाचं खाल्लं आणि देवाला देखील फराळाचंच खाऊ घातलं, उसळ म्हणा, भगर म्हणा, अशा अशा पद्धतीत. तर मला सांगायचं एवढंच की आता साहजिक आहे, ज्या त्या गावात आपण कुठलेही कार्यक्रम, कुठल्याही विधी करायच्या अगोदर आपल्यात अशी परंपरा आहे की आपण अगोदर जाऊन गुरु म्हणा, ब्राह्मण म्हणा, यांना जाऊन विचारतो. पण विचारायच्या अगोदर त्याला सुद्धा परिपूर्ण ज्ञान आहे का त्या गोष्टीचं, हे आपण काही बघत नाही. त्याला शास्त्राचं नॉलेज आहे की नाही, त्याला पूर्ण याज्ञिकी प्रशिक्षण मिळालेलं आहे की नाही, आपण त्याला जाऊन विचारायलो आणि त्यानं सांगितलं त्याचं परिवर्तन आपण करायलो, हे एकदम चुकीचं आहे. म्हणून म्हणजे आजच्या या दिवशी माझ्या ज्या ज्या कानावर गोष्टी आल्या त्याच्यातून तर मला हे फारच अद्भुत वाटायले. एकदा काय झालं माहितीये का, एक छोटासा मुलगा खूप गोड खात होता. खूप म्हणजे काय, खूपच. त्याला रोज म्हणजे एवढं गोड खायची सवय असते. मग एकदा त्याची आई त्याला एका महाराजाकडे घेऊन जाते आणि त्या महाराजांना सांगते, महाराज, माझा मुलगा खूपच गोड खातो आणि याच्या गोड खाण्यासाठी मला असं काहीतरी सांगा की याचं गोड खाणं बंद झालं पाहिजे. मग ते महाराज त्या माऊलीला म्हणतात की तू या मुलाला घेऊन उद्या ये. तेव्हा ती तिथून जाती आणि परत दुसऱ्या दिवशी तिच्या मुलाला घेऊन तिथं त्या महाराजांकडे येते आणि म्हणती, तोच प्रश्न परत एकदा विचारते की महाराज, माझा मुलगा गोड खूप खातो आणि ह्याचा गोड खाण्यासाठी मला काहीतरी उपाय सांगा. तेव्हा ते महाराज त्या मुलाला म्हणतात, बाळा, गोड खात जाऊ नये. गोड खाणं हे शरीरासाठी जास्त चांगलं नसते. खाल्लं तर थोडं प्रमाणात खाव, असं त्या मुलाला महाराज सांगतात. मग त्याची आई त्या महाराजांना विचारते की महाराज, एवढीशीच गोष्ट होती, ही तुम्ही मला काल सुद्धा सांगू शकत होते. मग तुम्ही मला आज परत बोलवून घेऊन काय ही गोष्ट सांगितली, कालच का नाही सांगितली. तेव्हा महाराज तिला म्हणतात, कारण कालपर्यंत मीच गोड खात होतो. तू जेव्हा मला हे प्रश्न विचारलास तेव्हा माझ्या लक्षात आलं की गोड खाणं जास्त तब्येतीसाठी, शरीरासाठी चांगलं नसते. कालपर्यंत मीच गोड खात होतो, मग मी या मुलाला काय ज्ञान सांगणार की तू गोड खाऊ नको. म्हणून मी तुला आज परत बोलवलं आणि आजपासून मी सुद्धा जास्त गोड खाणं बंद केले. म्हणून ज्याच्याकडे त्या गोष्टीचं परिपूर्ण ज्ञान आहे त्याला तुम्ही विचारायला जा आणि त्यानं सांगितलेल्या गोष्टीचं पालन करा. आता देव उपवास नसतात धरत. उपासना ही आपल्याला करायची असती. व्रत हे आपल्याला करायचे असतात. आपल्या इच्छापूर्तीसाठी, आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी व्रत, देवाची उपासना ही आपल्याला करायची असती. आज सणाच्या दिवशी तुम्ही देवाला उपाशी ठेवलं, गोड करून नाही खाऊ घातलं, हा कुठला नियम झाला. उपासना माणसानं करायची असती, देवानं नाही. आयु, आरोग्य, संपत्ती हे प्राप्त होण्यासाठी उपासना आपण करायची असती देवाकडे. तुम्ही देवालाच उपासना करायला लावली आज, हे एकदम चुकीचं आहे. आणि ज्याच्या कोणाकडून तुम्ही हे ज्ञान घेऊन आले,
हा ज्ञान देणारा सुद्धा चुकीचा आहे. त्यामुळे ज्ञान पण अशा व्यक्तीकडून घ्या ज्याला शास्त्रोक्त पद्धतीचं ज्ञान आहे, पूर्ण याज्ञिकी ज्ञान आहे, अशा व्यक्तीकडून माहिती घेत जा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.